भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण जोडले गेले आहे, त्यांच्यासोबत या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत। अजितजी, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य आहे, निदा खान ही आरोपी आहे, दोषी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। कुठेतरी पाठराखण करताय निदा खानची ते? अगदी स्पष्ट आहे। जय महाराष्ट्रावरतीच मी त्यांची प्रतिक्रिया ऐकली होती। मुस्लिम समुदायाच्या समोर भाषण करत असताना त्यांनी स्वतः म्हटलं होतं की होय, मला जातीवादी म्हटलं तरी चालेल, मी निदा खानच्या सोबत आहे, तुम्ही आहात का? अशा पद्धतीनं भडकाऊ भाषण करणारे इम्तियाज जलील निदा खानची बाजूच घेणार। आणि सकल हिंदू समाजाला या निमित्तानं माझं सांगणं आहे की बघा, ज्या पद्धतीनं संसदीय पद्धतीनं FIR दाखल झालेल्या एका आरोपीची जाहीरपणे अशा पद्धतीनं बाजू घेणारे हे लोक काय संदेश देतात याचा आपण नक्की बोध घेतला पाहिजे। आणि मला तर असं वाटतं, या इतके दिवस ती फरार राहिली त्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे त्याचं देखील मी पोलीस आयुक्तांकडे मागणी करणार आहे की तिला नेमकं लपवलं कोणी, तिला मदत कोणी केली, प्रवासाला मदत कोणी केली, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। तिचं मलेशियाचं एक कनेक्शन आहे असा पोलिसांना संशय आहे, त्याच्यामध्ये अतिशय सखोल चौकशी झाली पाहिजे। अन्यथा आपल्या घरामध्ये हे बॉम्ब ठेवून आपण वावरतो, याच्याकडे दुर्लक्ष करणं हे राष्ट्रीय सुरक्षेला घातक आहे। अजितजी, केवळ मुसलमान आहे केवळ निदा म्हणून तिच्यासोबत असं होतंय असं जलील यांचं म्हणणं आहे, कसं पाहतात त्यांच्या या बोलण्याकडे? ताई, असं लक्षात घ्या की या देशामध्ये कोट्यवधी मुस्लिम बांधव आहेत, इतर धर्माचे लोक आहेत। मी सुद्धा या देशाचा एखादा कायदा मोडला तर उद्या माझ्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होईल ना। फक्त एखाद्या विशिष्ट धर्माचा आहे म्हणून त्याची कड घेणं हे कसं काय बरोबर आहे? जर त्यांच्यावरती बेकायदेशीरपणे धर्मांतर केल्याचे आरोप असतील तर त्याची चौकशी होऊ द्या ना। आणि हा इम्तियाज जलील असेल, तिस्ता सेटलवाड असेल, तो आणखी एक पत्रकार, हे सगळे लोक ज्या पद्धतीनं छात्या पेटतायत, ही एक प्रकारची मोडस ऑपरेंडी असते की यांनी गुन्हे करायचे आणि यांना वाचवायला येणारे सगळे लोक जे आहेत, आता याची आंतरराष्ट्रीय बातमी होईल की भारतामध्ये मुस्लिमांना कशा पद्धतीने त्रास दिला जातो अल्पसंख्याक म्हणून। मला असं वाटतं या देशामध्ये जे राष्ट्रप्रेमी मुस्लिम आहेत, जे कायदा पाळतात, त्यांचा हा हक्काचा देश आहे। परंतु ज्यांना या देशामध्ये शरियाचं राज्य लागू करायचंय, जे कट्टरवादी आहेत, जे गजवाई हिंदसाठी काम करतात, जे संविधानाच्या विरोधामध्ये आणि जे हिंदूंच्या विरोधामध्ये, त्यांच्या विरोधामध्ये निश्चितपणे अशा पद्धतीनं यापुढे होत राहील। मला जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आणखी सांगणं हे आहे की राज्यामध्ये सरकार जर विरोधी विचाराचं असतं, जेव्हा विरोधी विचाराचं होतं त्यावेळेला या घटना किती मोठ्या प्रमाणावरती घडत असतील याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे। इम्तियाज जलील हे धर्मद्वेषानं पछाडलेले एक राजकारणी आहेत आणि आपल्या लोकांनी काहीही केलं। अगदी अजितजी, त्यामुळे आता इम्तियाज जलील यांचं हे वक्तव्य आणखी काय काय पडसाद या वक्तव्यानंतर पडतात त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।